चिखली, सोमठाणा जिप. शाळेच्या 2 खोल्या कोसळल्या. सुट्टीमुळे मोठी दुर्घटना टळली. चिखली मुसळधार पावसामुळे चिखली तालुक्यातील सोमठाणा येथील जिल्हा परिषद शाळेच्या 2 वर्गखोल्या कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदैवाने शाळेला सुट्टी असल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र शाळेच्या परिसरात खेळत असलेल्या एका मुलाच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे. शाळा धोकादायक असल्याचे ग्रामस्थांनी गेल्या 2 वर्षांपासून वारंवार प्रशासनाला कळवूनही शिक्षण विभागाने दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच गट शिक्षणाधिकारी जैन यांनी भेट देऊन पाहणी केली आणि शाळेच्या दुरुस्तीचे लेखी आश्वासन दिले. दरम्यान शासनाने तातडीने नवीन शाळा इमारत मंजूर करावी आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. साल तुमच्या गावामध्ये ही शाळेची परिस्थिती आहे. 2 वर्ष झाले आमच्या शाळेची पडझड झालेली आहे. त्यावेळेस एका मुलाला लागलं होतं, 70,000 रुपये दवाखान्यात खर्च आला साहेब. त्यावेळेस आम्ही पोलीस कंप्लेंट केलेली आहे, रिपोर्ट दिलेला आहे. त्याच्यानंतर पाठपुरावे केलेले आहे. शाळेचं बांधकामाची मागणी केली. आमदार, खासदार, BDO, SDO, जिल्हा परिषद, पंचायत समिती सर्वीकडे मागणी केली आम्ही. एकही आमच्या गावाकडे लक्ष द्यायला तयार नाही. सर्व शिक्षक वर्ग चांगला आहे. 1 ते 7 हे शाळेचे वर्ग आहेत आमच्या इथं आणि 4 शिक्षक आमच्या इथं शिकू राहिले. 1 शिक्षक हे पंचायत समितीला ठेवू राहिले. या 4 शिक्षकांनी किती त्रास सहन करायचा आहे. आता आमचं म्हणणं आहे की बा ताबडतोब आमच्या शाळेचं बांधकाम चालू करा, अन्यथा आम्हाला पंचायत समितीत जागा द्या आमच्या मुलांना शिकवायला आणि हे शिक्षक लोक तिथं बोलून आम्ही त्यांना शाळा शिकवायला. मी विठ्ठल जगरे, सोमठाणा. काय सांगसाल, काय परिस्थिती आहे आपल्या शाळेची? आमच्या सोमठाणा जिल्हा परिषद शाळेची अशी परिस्थिती झालेली आहे. वर्ग 1 ते 7 असून 2 खोल्या अक्षरशः पडलेल्या आहेत आणि त्या जवळपास 2 वर्षापासून पडलेल्या आहेत. आणि शासनाकडे बऱ्याच वेळा पाठपुरावा करून शासनाने कसल्याच प्रकारची दखल घेतली नाही आणि त्या खोल्याचं बांधकाम पूर्ण केलं नाही. आणि सध्या मुलांची परिस्थिती इतकी बिकट झालेली आहे की आज त्या भिंती कोसळतायत. काल एका विद्यार्थ्याला एक भिंत कोसळून विटाचा तुकडा लागला आणि त्याला तात्काळ दवाखान्यात नेण्यात आलं. अशी परिस्थिती पुन्हा दुसऱ्या विद्यार्थ्याची होऊ नये असं आम्हाला वाटतंय. शासनाकडून काय अपेक्षा आहे? शासनाकडून अपेक्षा आहे या वर्ग 2 खोल्या शासनाने ताबडतोब बांधून देण्याची कृपा करावी. न दिल्यास आम्ही हा वर्ग जो आहे संपूर्ण वर्ग हा पंचायत समितीमध्ये नेऊन भरवणार आहोत. आणि आमचे शिक्षक लोक चांगले आहेत परंतु ते पंचायत समितीमध्ये येऊन शिकवतील असं आम्हाला वाटतंय.